नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आणि येणार असतील असे असंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी. कोणत्या ग्रहास विशिष्ट कडे आहेत? शनी. लाल महाल कोठे स्थित आहे? पुणे येथे स्थित आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या कोणता कविता प्रसिद्ध आहेत? तर अहिराणी हे प्रसिद्ध आहेत. आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे? तर हे इंडिया गेट आहे आणि हे दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. राष्ट्राचे ब्रीदवाक्य कोणते? सत्यमेव जयते. चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो? तर नायट्रोजन हा वायू असतो. तेलबियाचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात? भुईमुगास म्हणतात. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर शेरशाह सुरी यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. तृतीय रत्न हे नाटक कुणी लिहिले? तर उत्तर आहे महात्मा फुले यांनी लिहिले. आणि गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूर हे सुद्धा महात्मा फुले यांनी लिहिले. आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कुणाला आहे? तर तो संसदला आहे. आणि ताबेराक्ष हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर हा गहू या पिकावर पडतो. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर 21% आहे. आणि नायट्रोजनचे 78% आहे. मानवाच्या चेहऱ्याच्या हाडाची संख्या किती असते? तर एकूण 14 असते. कवटीमध्ये 28, हातामध्ये 30, पायामध्ये 30 आणि कानामध्ये 6 एवढी असते. प्रश्न क्रमांक 15, डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर मलेरियाचा होतो. भारतीय राष्ट्रीय खेळ हॉकी, यामध्ये 11 खेळाडू असतात. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. त्याला बेंगॉली टायगर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17, रात्री अचानक सूर्य चमकणारा देश कोणता? तर तो नॉर्वे आहे. उगवता सूर्याचा देश जपान आहे. पांढऱ्या हत्तीचा देश हा थायलंड आहे. आणि भारताचा सर्वप्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. तर प्रश्न क्रमांक 19 पाहूया. संसारगीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ते गुजरात राज्यात आहे. आणि आशियाई सिंह तिथे पाहायला मिळतात. पिंक सिटी कोणत्या शहरास म्हणतात? तर जयपूर शहरास म्हणतात. शासनाची ऑनलाईन शिक्षण प्रणाली कोणती आहे? तर मॉक अँड स्वयं ही आहे. अमृत अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 23 घ्या मित्रांनो. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर तो रशिया आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी हा आहे. महाराष्ट्र दिन केव्हा साजरा करतात? तर तो 1 मे रोजी करतात. 1 ते 100 दरम्यान किती झिरो येतात? तर एकूण 11 झिरो येतात. NEP म्हणजे याचा फुल फॉर्म काय? तर ते फुल फॉर्म आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असे फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 27, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? तो नागालँड राज्यात साजरा करतात. प्रश्न क्रमांक 28, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा ग्रह आहे. तर सर्वात लहान ग्रह कोणता? तर तो बुध आहे. आणि तांबडा ग्रह कोणता? तर तो मंगळ आहे. आणि चमकणारा ग्रह कोणता? तर तो शुक्र हा आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूया. कोणता वायूस हास्यवायू म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड या वायूस म्हणतात. प्रश्न क्रमांक 30, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला. ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला. गीतांजली हा ग्रंथ रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिला. आणि दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न मिळवणारी व्यक्ती कोण?
तर उत्तर आहे धोंडे केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर आनंदीबाई जोशी. संत एकनाथाचे जन्मगाव कोणते? तर पैठण. ज्ञानेश्वराचे जन्मगाव कोणते? तर आपेगाव. आणि रामदासाचे जन्मगाव कोणते? तर जांब. रामदासांची समाधी कुठे आहे? तर सज्जनगड. आणि तुकाराम महाराजचे जन्मस्थान हे देहू येथे आहे. प्रश्न क्रमांक 33 घ्या. चिकूसाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर डहाणू. सीताफळासाठी प्रसिद्ध शहर दौलताबाद. केळीसाठी प्रसिद्ध शहर जळगाव. गुळासाठी प्रसिद्ध शहर कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत? तर एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी पहा, औंढा नागनाथ इथे एक आहे, परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर एकूण असे 5 महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग आहेत. महाबळेश्वर मध्ये प्रसिद्ध फळ कोणते? तर स्ट्रॉबेरी ही आहे. महाराष्ट्राचा मुख्य खेळ कोणता? तर तो कबड्डी हा आहे. विद्येचे माहेरघर असे कोणत्या शहरास म्हणतात? तर पुणे या शहरास म्हणतात. ती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? तर मुंबई येथे आहे. जगात सर्वात महाग धातू कोणता? तर प्लॅटिनियम हा आहे. अयोध्या मंदिर निर्मिती कोणत्या कंपनीने केली? तर L&T म्हणजेच लॉर्सन अँड टर्बो या कंपनीने केली. अयोध्या म्हणजेच UP येथे आहे. तर UPचे CM सध्याचे कोण आहेत? तर आदित्यनाथ योगी हे आहेत. गव्हर्नर आनंदी पाटील हे आहेत. आणि MP म्हणजेच उत्तर प्रदेशची कॅपिटल म्हणजेच राजधानी लखनौ ही आहे. अयोध्या मंदिर कुठे स्थित आहे? तर ते उत्तर प्रदेश येथे स्थित आहे. अयोध्या मंदिराची उंची किती असेल? तर 161 फूट असेल. राम मंदिराचे वास्तुकार कोण आहेत? तर चंद्रकांत सोपुरा हे आहेत. राम मंदिराची पायाभरणी कधी झाली? तर 5 ऑगस्ट 2020 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. प्रश्न क्रमांक 46, मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत? तर ते 14वे पंतप्रधान आहेत. आणि ते गुजरातचे CM होते 2001 ते 2014 पर्यंत. आणि मेंबर ऑफ पार्लिमेंट हे वाराणसीतून आहेत. राम कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ते 14वे राष्ट्रपती आहेत. अयोध्या कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? तर ती सरयू नदीकाठी वसलेली आहे. अयोध्या मंदिरातील स्तंभाची संख्या किती आहे? तर 212 नाही किंवा 260 एवढी आहे. राम मंदिरात मजली किती आहे? तर एकूण 3 मजली आहे. मंदिर संपूर्ण तयार होण्यासाठी किती काळ लागला आहे? तर 3.5 वर्ष काळ लागलेला आहे. अयोध्या मंदिर बनण्यासाठी किती खर्च आलेला आहे? तर 300 कोटी खर्च आलेला आहे. अयोध्या मंदिराचा निकाल कोणत्या बाजूने लागला आहे? तर राम जन्मभूमी न्याय या बाजूने लागलेला आहे. अयोध्या मंदिराच्या बाजूच्या मस्जिदीचे नाव काय आहे? तर बाबरी असे आहे. अयोध्या राम मंदिराच्या विवादाचा निकाल कोणी सांगितला? तर तो सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 56 घ्या. अयोध्या मंदिराचा निकाल सुप्रीम कोर्टाने कधी सांगितला होता? तर 9 नोव्हेंबर 2019 मध्ये सांगला होता. अयोध्याचे पुरातन काळातील नाव काय होते? तर फैजाबाद असे होते. प्रश्न क्रमांक 58, बाबरी मस्जिद पडली तेव्हाचे भारताचे पंतप्रधान कोण होते? तर PV नरसिम्हा हे होते. बाबरी मस्जिद केव्हा पाडली गेली होती? तर 6 डिसेंबर 1992 मध्ये पाडली गेली होती. अयोध्या मंदिर विवाद किती दिवस चालला? तर तो 40 दिवस चालला. राम मंदिर विवादमध्ये प्रमुख न्यायाधीश कोण आहेत? तर रंजन गोगोई हा आहे. अयोध्या राम मंदिर किती एकरावर बांधले? तर 107 एकरवर बांधले. राम मंदिराचे बजेट किती? तर 1800 कोटी. बाबरी मस्जिद केव्हा बनवण्यात आली? तर 1558 मध्ये बनवण्यात आली. चला तर प्रश्न क्रमांक 66 पाहूया. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर मुंबई ही आहे आणि उपराजधानी नागपूर ही आहे.
जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? तर तो जापान आहे. माणसाच्या नॉर्मल बॉडीचे टेम्परेचर किती पाहिजे? तर 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते. प्रश्न क्रमांक 69, चार मिनार कोठे आहे? तर ते हैदराबाद या ठिकाणी आहे. कुतुब मिनार हे दिल्ली या ठिकाणी आहे. गोल घुमट विजापूर या ठिकाणी आहे आणि ताजमहल हे आग्रा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 70 पाहूयात. विद्युत दिवाचा शोध कोणी लावला? तर एडिसन यांनी लावला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर कोयना नदीस म्हणतात. तेलबियाचा जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? तर तो गोंदिया आहे. आयफिल टॉवर कुठे स्थित आहे? तर पॅरिस या ठिकाणी स्थित आहे. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर माउंट एव्हरेस्ट. K2 हे जगातील दुसरे नंबरचे सर्वात उंच शिखर आहे. भारतातील एक नंबरचे सर्वात उंच शिखर हे K2 आहे आणि महाराष्ट्रातील कळसुबाई हे आहे. प्रश्न क्रमांक 74 घ्या. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर तो वड आहे. ORSचा फुलफॉर्म काय? तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. जलसंजीवनी म्हणजेच मीठ प्लस साखर प्लस पाणी असे असते त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 76 घ्या. जगातील सर्वात वेगाने वाढलेले शहर कोणते? तर ते संभाजीनगर आहे. WBC म्हणजे काय? तर ते पेशा आहेत. पांढऱ्या पेशा असतात शरीरामधील सैनिक पेशी. जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो? तर तो 8 मार्च या रोजी साजरा करण्यात येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर ते गोवा आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर कोणते? तर ते उत्तर प्रदेश आहे. बांगलादेशची राजधानी कोणती आहे? तर ढाका ही आहे. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट. तो 1975 मध्ये उपग्रह सोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 83. शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला किल्ला कोणता? तर तो तोरणा आहे. लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? तर एडवर्ड जेनर याला म्हणतात. देवी रोगाची लस त्यांनी निर्माण केली होती. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ते महानदी या नदीवर बांधलेले आहे. अमेरिकेचे सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज वॉशिंग्टन हे होते. पाण्याचा उत्कलांक बिंदू किती असतो? तर 100 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. प्रश्न क्रमांक 88. सर्वात हुशार अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेला प्राणी कोणता? तर ऑक्टोपस आहे. अवकाशातून पृथ्वीचा रंग कोणता दिसतो? तर निळा हा दिसतो. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती? कॅनबेरिया ही आहे. आयोडीनचा कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर गलगंड हा रोग होतो. बाबा आमटेच्या संस्थेचे नाव काय? तर आनंदवन हे आहे. प्रश्न क्रमांक 93 घ्या. महाभारत ग्रंथाचे दुसरे नाव काय? तर जय संहिता. मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र कोणी रेखाटले होते? तर लिओनार्डो दा विंची यांनी रेखाटले होते. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये लागला. फॅदम हे काय मोजण्याचे एकक आहे? तर समुद्राची खोली मोजण्याचे एकक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर मुंबईच. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्रातील ग्रीन सिटी नागपूर आहे. प्रश्न क्रमांक 99. RBIची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935 रोजी. वर्ल्ड एड्स डे कधी असतो? तर 1 डिसेंबर रोजी. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी असतो? तर 5 जून या दिवशी. आणि वुमन्स डे कधी असतो? तर 8 मार्च रोजी. प्रश्न क्रमांक 101. टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर ग्राहम बेल यांनी लावला. डायनामिटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबल यांनी लावला. राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वंदे मातरम राष्ट्रीय गीतचे रचनाकार कोण? तर बंकिमचंद्र चटर्जी.
उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर शेळी या जनावराची आहे. महाभारत कोणी लिहिले? तर व्यासमुनी यांनी लिहिले. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर त्र्यंबकेश्वर. कोयना धरणाचा जिल्हा कोणता आहे? तर सातारा. मराठवाड्यातील एकूण जिल्हे किती? तर 8. आणि कोणकोणते? औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी एवढे मराठवाड्यातील एकूण जिल्हे 8 आहेत. विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत? तर 11 आहेत. तर ते 11 जिल्हे कोणकोणते पाहूयात. अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली. प्रश्न क्रमांक 111. गोदावरी नदीवर असणारे धरण कोणते? तर जायकवाडी धरण. लोणार सरोवर असलेला जिल्हा कोणता? बुलढाणा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान. सर्वात जास्त नारळाचे उत्पादन असणारा देश कोणता? तर केरळ. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? पालघर. ठाणे येथून विभाजन झाले आहे. Human heart divided into 4 chambers, that is 2 auricle and 2 ventricle. काडीपेटीच्या गुलामध्ये कोणता पदार्थ असतो? तर फॉस्फरस हा पदार्थ असतो. आदित्ययान कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात आले? 2 सप्टेंबर 2023. मेरी कॉम हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? बॉक्सिंग. मुष्टियुद्ध या खेळाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी कोणता संगणक कोर्स इम्पॉर्टंट आहे? तर MSCIT हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. मानवास एकूण किती मूलद्रव्ये ज्ञात आहेत? 118. भारतात रेल्वे केव्हा धावली? 1953. मुंबई व ठाणे येथून धावली. संत गोरेबा काका यांचे जन्मस्थान कोणते? तर तेर आहे. अर्जुन पुरस्कार कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर क्रीडा खेळाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 125. माझ्या सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर महात्मा गांधी. सर्वात हलका धातू कोणता? लिथियम. Li. करो या मोरो हा नारा गांधीजींनी केव्हा दिला? तर 1942 या रोजी दिला. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला? 1920. आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे? तर अण्णा हजारे यांची आहे. KYC चा फुल फॉर्म काय? नो युअर कस्टमर. जपान या देशाचा संसद गृहास काय म्हणतात? तर डायंट असे म्हणतात. लोणावळा खंडाळा या जिल्हा कुठे येतो? तो पुणे या ठिकाणी येतो. थंड हवेचे ठिकाण कोणकोणते आहेत पाहून यात. यवतमाळ येथे चिखलदरा. छत्रपती संभाजीनगर येथे मेहसमाळ असे आहेत. बुद्धिबळाच्या खेळात सुरुवातीला कोण सर्वात जास्त संख्येने असतात? तर प्यादे. 16 एवढे प्यादे असतात. महाराष्ट्राचा पूर्ण सीमेला असणारे राज्य कोणते? तर छत्तीसगड. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास रजा करतो? तर मज्जासंख्या. पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर औरंगाबाद. हेलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी दिसतो. अमलाचा राजा कोणत्या द्रावणास म्हणतात? तर आम्लराजा याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 139. 52 दरवाजाचे शहर कोणते? तर ते औरंगाबाद आहे. बुलंद दरवाजाचे शहर कोणते? तर ते फतेपूर आहे. जगातील सर्वात रुंद नदी कोणती? तर ॲमेझॉन. आणि जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल. आणि भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर मराठवाडा प्रशासकीय विभाग. भारतातील सर्वप्रथम महिला मुख्यमंत्री कोण? तर सुचिता कृपलानी. गॉड ऑफ स्मॉल चिप्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर अरुंधती रॉय यांनी लिहिले. कृष्णकट हा ग्रंथ कोणी लिहिला? तर यशवंतराव चव्हाण यांनी लिहिला. महात्मा फुले यांची साहित्यकृती कोणती? तर तृतीय रत्न ही आहे. शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर कागल हे आहे. अभिनव भारत संघटनेची स्थापना कधी झाली? 1904 या रोजी झाली. पसायदानचे लेखक कोण आहेत? संत ज्ञानेश्वर हे आहेत. कांस्य हे कोणत्या मिश्र धातूचे बनलेले आहे? तर तांबे आणि काथे याचे बनलेले आहे. भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? तर तेलंगणा.
भारतात किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 153. जगातील लोकसंख्या दिन कधी साजरा करतात? तर 11 जुलै या दिवशी करतात. पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे अरण्य सर्वात जास्त आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जास्त आहे. परमचक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? तर राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केले जाते. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर गंगा डॉल्फिन हा आहे. प्रश्न क्रमांक 158. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे? तर RRR या चित्रपटाला जाहीर झालेला आहे. जगातील सर्वाधिक अन्नधान्य महागीर निर्देशांक कोणत्या देशात आहे? तर व्हेनेझुएला. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर कार्बन डायऑक्साईड. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो कोठे चालू झाली? कलकत्ता. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता? त्वचा. भारतातील चलनावरील नोटेवर एकूण किती भाषा असतात? तर एकूण 15 भाषा असतात. प्रश्न क्रमांक 164. मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रिया येथे तयार होते. OPECचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑस्ट्रेलिया येथे आहे आणि त्याचा फुल फॉर्म ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट सेंट्रल असा आहे. प्रश्न क्रमांक 160. भारताचे राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण होते? तर 52. राज्यपाल राजीनामा कुठे सादर करतात? तर भारताच्या राष्ट्रपतीला सादर करतात. कोणत्या देशाने सर्वाधिक फुटबॉल विश्वकप जिंकले आहेत? तर ब्राझील. प्रश्न क्रमांक 169. कोणत्या सशस्त्र दलात ॲडमिरल दर्जा आहे? तर भारतीय नौदल. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज ग्रामस्पर्धा ही कशाशी संबंधित आहे? तर स्वच्छता अभियानाशी संबंधित आहे. राज्यातील शैक्षणिक धोरण कोण ठरवतात? तर शिक्षण मंत्री ठरवतात. SMS ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर मोबाईल फोनशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 173. शार्क या संघटनेमध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही? तर जपान या देशाचा समावेश नाही. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला एकूण किती जागा आहेत? तर 48. गुगल ही संकल्पना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गुगली. तर ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे गुगली ही संकल्पना. कोणत्या लेखकाने लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज पुस्तक वादग्रस्त ठरले होते? तर श्रीमंत रोलिंग या लेखकाने लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक वादग्रस्त ठरले होते. प्रश्न क्रमांक 177. उस्ताद बिस्मिल्ला खां हे कशाशी संबंधित आहे? तर सनई वादन. धनराज पिल्लेचे उत्कृष्ट काय आहे? तर हॉकीपटू हे आहेत. कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही? तर चित्रपट क्षेत्रासाठी. डॉन ब्रॅडम हे कशाशी संबंधित आहे? तर हे क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित आहेत. कोणत्या क्षेत्रात द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातात? तर क्रीडा. डिकी बर्ड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य. झाकीर हुसेन कशाशी संबंधित आहेत? तर तबला वादकशी संबंधित आहेत. मास्टर ब्लास्टर ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर ही सचिन तेंडुलकर याची संज्ञा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 186. राजधानी दिल्लीत वाहनांना पेट्रोल पर्याय म्हणून कोणत्या इंधनावर भर दिला आहे? तर CNG वर भर दिला आहे. कोणत्या क्रिकेट खेळाडूंना लिटल मास्टर म्हणून संबोधले जाते? तर सुनील गावस्कर यांना. मंगेश पाडगावकर कोण आहेत? तर ही कवी आहेत. मृत्युंजय कार म्हणून कोणाला ओळखतात? तर शिवाजी सावंत यांना ओळखतात. प्रश्न क्रमांक 190. महानायक ही कोणत्या जीवनावर आधारित कादंबरी आहे? तर ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे. देवा धर्माचा नावाने या पुस्तक लेखक कोण? तर ज्ञानेश महाराज. सूर्य पाहिलेला माणूस हे काय आहे? तर हे एक कथासंग्रह आहे. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नारायण सुर्वे हे आहेत.
गझल या काव्य प्रकाराशी संबंधित व्यक्तिमत्व कोण? तर सुरेश भट. शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते? तर थर्मामीटर. जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ कोण? तर चार्ल्स डार्विन. फोटोमीटर काय मोजण्याचे साधन आहे? तर प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे साधन आहे. होका यंत्राचा उपयोग कशासाठी होतो? तर दिशा दर्शविणे. जियाराम कोठे सापडते? भूपृष्ठाखाली. पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन कोणते? तर क्युसेक. प्रश्न क्रमांक 177 पाहूयात. यामध्ये नृत्य प्रकार व राज्य पाहूयात. भरतनाट्यम हे तमिळनाडू राज्य केरळ राज्याचे नृत्य प्रकार आहे. कथकली. ओरिसाचा नृत्य प्रकार ओडिसी. मणिपूरचा आहे मणिपुरी. आंध्र प्रदेशचा कचिपुडी. आसामचा बिहू. राजस्थानचा भिवई आणि गुजरातचा गरबा दांडिया नृत्य प्रकार आहे. आरोग्य दिन पाहूयात. कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिल. मराठा दिन हे 1 मे रोजी साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिन हे 26 जानेवारी रोजी साजरा करतात. महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करतात. शिक्षक दिन हे 5 सप्टेंबर या दिवशी असतो. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती 2 ऑक्टोबर. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. किसान दिन 23 डिसेंबर. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी असतो. जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर आणि बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर. त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. प्रश्न क्रमांक 200 घ्या. प्राचीन अवशेषाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाला काय म्हणतात? तर पुरातत्वविद्या असे म्हणतात. कायमस्वरूपी गतकालीन साधने जतन करणारी संख्या म्हणजे काय? तर अभिलेखागार. भारतातील पुराणवस्तूचे जतन करणारी संस्था कोणती? तर पुराभिलेखागार. मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीचा काळास काय म्हणतात? तर अश्मयुग काळ असे म्हणतात. अश्मयुगाचे 2 भाग कोणते? तर अश्मयुग आणि नवाश्मयुग असे म्हणजे एका दगडाचा वापर करतात अश्मयुगामध्ये. प्रश्न क्रमांक 206 जमिनीखाली गाडले गेलेले अवशेष बाहेर काढण्यासाठी कोणत्या पद्धतीने खोदले जाते? तर पुरातत्त्वीय उत्खनन. इसवी सनाची कल्पना केव्हापासून करतात? तर ख्रिस्ताच्या जन्मवर्षापासून. हडप्पा संस्कृतीचे अवशेष कोठे सापडले? तर रावी नदीकाठी पंजाब येथे 1921 मध्ये सापडले. हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव काय? तर सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीचे क्षेत्र कसे होते? तर त्रिकोणाकार होते. प्रश्न क्रमांक 211 आर्याचा आद्यग्रंथ कोणता? तर ऋग्वेद. वेदाचे प्रकार किती? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद असे 4 प्रकार. सिंधू संस्कृतीतील शहर कोणते? तर मोहनजोदडो. सिंध. लाथेल म्हणजे गुजरात. कालिंगबन म्हणजे राजस्थान. बनवली म्हणजे हरियाणा आणि हडप्पा म्हणजे पंजाब असे शहर होते. प्रश्न क्रमांक 214 वर्धमान महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थकार आहेत? तर 24वे तीर्थकार आहेत. वर्धमान महावीरांचा जन्म केव्हा झाला? तर इसवी पूर्व 540 कुंडग्राम बिहार येथे झाला. त्यांच्या आईचे नाव त्रिशला देवी आणि वडील सिद्धार्थ हे होते. वर्धमान महावीराचे पंचमहाव्रते कोणते? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रहण आणि ब्रह्मचर्य असे 5 पंचमहाव्रते आहेत. वर्धमान महावीराचे त्रिरत्न कोणते? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. वर्धमान महावीरांचे म्हणजेच मृत्यू कधी झाला? इसवी पूर्व 446 पावापुरी बिहार येथे झाला. प्रश्न क्रमांक 219 जैन धर्माचे 2 प्रकार कोणते? तर श्वेतांबर, दिगंबर. वस्त्र न घालणारे म्हणजे दिगंबर आणि श्वेत वस्त्र घालणारे म्हणजे श्वेतांबर. वर्धमान महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवला म्हणून त्यांना काय म्हणतात? तर त्यांना जीन असे म्हणतात. गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला? तर इसवी पूर्व 563 कपिलवस्तू येथे झाला. आईचे नाव मायादेवी
महामायादेवी आणि वडील सिद्धोधन असे यांचे वडिलांचे नाव होते. प्रश्न क्रमांक 222. गौतम बुद्धांना कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली? तर पिंपळ या झाडाखाली ज्ञानवृक्ष झाली आणि त्याला बोधिवृक्ष असे म्हणतात. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले? तर सारनाथ येथे वाराणसीजवळ येथे दिले. त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 224. गौतम बुद्धांची 4 आर्य सत्य कोणते? दुःख, समुदय, दुःख निरोध आणि प्रतिपदन असे गौतम बुद्धांनी उपदेश कोणत्या भाषेतून दिला? तर त्यांनी पाली भाषेतून दिला. गौतम बुद्धांची पंचशील कोणती आहेत? तर अहिंसा, अस्तेय, इंद्रिय संयम, सत्यपालन, मादक पदार्थाचे सेवन न करणे असे आहे. 227वा प्रश्न चालू आहे मित्रांनो. गौतम बुद्धाचे निर्वाण कोठे झाले? तर इसवी सन पूर्व 483 कुशीनगर उत्तर प्रदेश येथे झाले. महाभारत हे महाकाव्य कोणी तयार केले? तर व्यासमुनी यांनी तयार केले. भगवद्गीता कशाचा प्रकार आहे? तर महाभारताचा आहे. रामायण हे महाकाव्य कोणी रचले? तर वाल्मिकी ऋषी यांनी रचले. बुद्धचरित्रे हे काव्य कोणी लिहिले? तर अश्वघोष यांनी लिहिले. नागार्जुन या वेदकशास्त्रज्ञाने कोणत्या ग्रंथात रोगावरील उपचारांची माहिती दिली? तर रसची किस्सा या ग्रंथात माहिती दिली. अमेरिकेचा शोध कोणी लावला? तर कोलंबस यांनी लावला. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर 2526 बाबर व इब्राहिम लोधी या दोघांमध्ये झाली. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? तर 1556 रोजी झाली. खालसा पथाची स्थापना कोणी केली? तर गुरु गोविंद सिंग यांनी केली. अकबरच्या दरबाराला कोणता दरबार म्हणतात? तर नवरत्न असं म्हणतात. सोरठी सोमनाथ मंदिरावर स्वारी करून लूट कोणी केली होती? तर मोहम्मद गझनी यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 239. इसवी सन 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तर मृत्यू कधी झाला होता? तर इसवी सन 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. तर 1674 मध्ये राज्याभिषेक होऊन शिवछत्रपती पदवी घेतली होती. प्रश्न क्रमांक 241. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर इसवी सन 1600 मध्ये झाली. इंग्रजांनी आपली पहिली वसाहत कोठे स्थापन केली? सुरत येथे केली. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले होते? तर 1761 मध्ये बादशाह अहमदशाह व मराठे यांच्यामध्ये झाली होती. ती लढाई मराठी हारले होते. बंगाल प्रांतासाठी दुहेरी राज्यव्यवस्था कोणी निर्माण केली? तर लॉर्ड क्लाइव्ह यांनी केली. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेल्सली यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन याला म्हणतात. कोलकाता कॉर्पोरेशनचा कायदा कोणी लिहिला होता? तर लॉर्ड कर्झन यांनी लिहिला होता आणि तो 1900 मध्ये लिहिला होता. प्रश्न क्रमांक 248. पहिले ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस अधिकारी कोण? तर सत्येंद्रनाथ टागोर हे आहेत. आधुनिक भारताचा मनू कोणास म्हणतात? बेलम बेंटिंग याला म्हणतात. पंजाब आग्रा प्रांतात महलवारी पद्धत कोणी आणली होती? तर लॉर्ड हेस्टिंग यांनी आणली होती. टपाल व तार पद्धतीचा जनक व आधुनिक भारताचा निर्माता कोणास म्हणतात? तर लॉर्ड डलहौसी याला म्हणतात. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राम मोहन राय यांनी केली आणि हे आधुनिक भारताचे जनक आहेत. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? तर स्वामी रामकृष्ण परमहंस हे आहेत. आणि रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. मराठा वतप्रथाचे जनक म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर आचार्य बाळकृष्ण जांभेकर हे आहेत. लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर गोपाळ हरी देशमुख हे प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर दादोबा पांडुरंग मरगडकर हे आहेत. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. प्रश्न क्रमांक 259. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा लेखक कोण? मोहम्मद इक्बाल. महाराष्ट्रातील पहिला विधवा
विवाह कोणी घडून आणला तर महादेव गोविंद रानडे आणि पत्नी पंडिता रमाबाई यांनी घडून आणला. केसरी व सुधारक हे वृत्तपत्र कुणाचे आहेत तर गोपाळ गणेश आगरकर यांचे. मूकनाईक बहिष्कर भारत, समता, प्रबुद्ध भारत याचे वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. भारतरत्न 263वा प्रश्न चालू आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा गांधीजीचे गुरु. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 256. रास्त गोफ्तार या गुजराती साप्ताहिकाचे लेखक कोण तर दादाभाई नौरोजी. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर बंगाल गॅजेट, जेम्स हिक हे लेखक आहेत. हिंदी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणते तर अखबार. जुगल किशोर, उत्तन मार्तंड हे आहेत. 267 क्रमांकचा प्रश्न. गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र मुंबई समाचार. इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणी प्रसिद्ध केले तर विष्णू शास्त्री पंडित यांनी प्रसिद्ध केले. प्रभाकार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर भाऊ महाजन यांनी सुरू केले. महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले तर अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्झन 1905 मध्ये केली. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलेले आहे. तर जनगण मन हे कोणी लिहिले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. 1916 साली हिंदू मुस्लिम यामध्ये कोणता करार झाला म्हणजे कोठे करार झाला तर लखनौ या ठिकाणी करार झाला. होम रूल लीगची स्थापना कोणी केली तर डॉक्टर ॲनी बेझंट 1916 मध्ये केली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली तर चित्तरंजनदास देशबंधू यांनी केली. 276वा प्रश्न. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात तर खान अब्दुल गफार खान यांना म्हणतात आणि यांनी खुदाई किरणोद्धार संघटनेची स्थापना केली. आद्य क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 278. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली तर विनायक दामोदर सावरकर यांनी केली. 1857चा स्वातंत्र्य समर माझी जन्मपेठ भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने हे ग्रंथ कोणी लिहिला तर सावरकरांनी लिहिला. अमेरिकन गदर या पक्षाची स्थापना कोणी केली तर लाला रदळाय यांनी केली. लंडनमध्ये इंडियन हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस 1 ऑक्टोबर 1943 रोजी केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा कोणी दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी दिला. टिळकांनी 1953 साली आणि 1995 साली काय सुरू केली तर टिळकांनी 1993 साली गणेशोत्सव आणि 1895 साली शिवजयंतीची सुरुवात केली आणि टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पण केली होती. केसरी व मराठा हे वृत्तपत्र कोणी काढले तर लोकमान्य टिळकांनी काढले. टिळकांनी मंडालता तुरुंगास कोणता ग्रंथ लिहिला तर गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी तर 1 ऑगस्ट 1920 रोजी. दांडी यात्रेला सुरुवात कधी झाली तर 12 मार्च 1930 रोजी. महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला तर 2 ऑक्टोबर 1869. प्रश्न क्रमांक 291. धरणात साठवलेले पाणी कोणत्या ऊर्जेचे स्रोत आहे. स्थितिक प्रकाश संश्लेषण क्रियेत काय मुक्त होते तर ऑक्सिजन मुक्त होते. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योगदाता म्हणतात तर ओ पॉझिटिव्ह. धावती बस कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे. गतिज. न्यूटनचा कोणता नियम जडत्वाशी संबंधित आहे तर पहिला नियम. प्रश्न क्रमांक 296. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते तर ड जीवनसत्व मिळते. कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो तर रेबीज हा रोग होतो. भारताने पहिली अणुचाचणी कोठे घेतली तर पोखरण येथे केली. भारताचे पहिले स्वदेशी विमान कोणते तर MiG-29 हे आहे. अणुशक्ती आयोगाचे केंद्र कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे.